नितीन नांदुरकर पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण काही नागरिक इथं पोहोचलेले आहेत। हेच ते नागरिक आहेत ज्यांनी तातडीनं या अपघाताच्या नंतर मदतीसाठी धाव घेतली आणि या सगळ्या नागरिकांनी तिथल्या जखमींना वाचवण्याचं काम केलेलं आहे। नितीन नांदुरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया। नितीन, ट्रॅक पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक मुद्दा समोर आला, चेन पुलिंग करण्यात आलं। हे चेन पुलिंग कुणी केलं होतं आणि कशासाठी केलं होतं, हे याच्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? स्थानिक लोकांनी ते केलं होतं का, अशी एक चर्चा आहे। विलास सर, या संदर्भात पोलीस प्रशासन असेल, आरपीएफ प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, नेमका हा अपघात कसा झाला, चेन पोलिंग नेमकी कोण केली, कशा पद्धतीचा हा संपूर्ण घटनाक्रम होता, या संदर्भात पोलीस प्रशासन असेल, संपूर्ण जिल्हा प्रशासन या ठिकाणी तपास करताय। मात्र सर्वात आधी या परसाडी जे गाव आहे त्या सर्वात आधी या गावातून या घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटाच्या आत या ठिकाणी जे नागरिक होते ते आलेले आहेत, आपल्यासोबत ते जोडले। दादा, ज्या वेळेस अपघात झाला 5:30 वाजेच्या दरम्यान, तुम्ही या ठिकाणी कधी आलात आणि कशा संदर्भातली घटना होती, संपूर्ण हकीकत सांगा। मी 5 वाजून 10 मिनिटापर्यंत इथं आलो। 5 वाजता अपघात घडला समजा साधारणतः, तर गाड्या उभ्या राहिल्या। ते गाड्या कशा करता उभ्या राहिल्या हे बघण्यासाठी आम्ही इथं आलो। परंतु इथं आलो तर एका पुष्पक एक्सप्रेस म्हणून गाडी उभी होती अप साईडला, त्यातून एसीच्या डब्यातनं धूर निघत होता। तर तो नॉर्मल होता, काही जास्त नव्हता। परंतु पब्लिक मध्ये काय भ्रम पसरला ते कळता कामा नये। त्या लोकांना असं वाटलं की गाडी पेटली म्हणून, तर त्यांनी नदीच्या पुलावर गाडी उभी असल्यामुळे खाली इकडनं पूर्ण खोल गड्डा होता 15 ते 20 फूट, आणि पलीकडनं डाऊन साईडला रेल्वेची लाईट होती, तर त्या बाजूला उतरायचा प्रयत्न केलेला आहे। तर त्या उतरल्यामुळे तिकडनं त्यांना समोरून टर्निंग असल्यामुळे गाडी दिसली नाही समोरून येणारी, तर समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती, त्यात त्या गाडीत ते पब्लिक जी होती ती बऱ्याच प्रमाणात चिरडली गेली, आणि बाकीचे जे होते ते नदीच्या कठड्यावर डायरेक्ट 15 ते 20 फूट खोल गड्ड्यात उड्या मारल्या त्यांनी। तशा लोकांना आम्ही जे वाचवण्यासारखे होते त्यांना बऱ्यापैकी आम्ही अँब्युलन्सने किंवा मोटरसायकलने असं त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं। तोपर्यंत रेल्वे प्रशासन नाही आलं समजा, काही गावातले आमच्या परिसरातले भरपूर मंडळी आले आजूबाजूच्या खेड्यांवरनं, त्यांनी भरपूर मदत केली। परंतु अपघात एवढा भयंकर होता की त्या बॉड्यांकडे बघितलं जात नव्हतं। त्यातले काही तर असं होतं की एक मुलगा होता, तर त्याने 5 ते 6 लोकांना वाचवलं, परंतु त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ होते, त्यांना तो वाचवू शकला नाही। म्हणजे एवढे हृदय हलवणारी घटना झालेली आहे की भयानकच कंडिशन होती। पाहत अश्रू अनावर झालेले होते लोकांना तिथं, एवढी वाईटच कंडिशन झालेली होती तिथं आजच्या परिस्थितीत। म्हणजे आम्ही एवढा मोठा अपघात बघितलेला नव्हता। रेल्वे स्थानकाजवळ एक आज मोठा रेल्वे अपघात झाला आहे। गाडीत आग लागल्याची अफवा पसरली, एकाने साखळी ओढली, गाडी थांबवली आणि काही प्रवासी जे होते ते विरुद्ध दिशेने उतरले, मात्र तिथे त्यांचा काळाने घाला केलेला आहे। भरधाव वेगाने कर्नाटक एक्सप्रेस जात होती, त्याच्या खाली चिरडून अनेक प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी त्याच गाडीने जे प्रवास करणारे यादव आहे ते आता मनमाडला गाडी आल्यानंतर इथे उतरले हैं, त्यांच्याकडून जाणून घेऊया का हा अपघात कसा झाला, काय अफवा पसरली होती। यादव जी, क्या कहेंगे, कैसा हुआ ये, जब आप कहाँ से आ रहे थे और कहाँ जाना था आपको? मतलब हम लोग तो यहाँ से कहाँ जा रहे थे, मड़गांव से मतलब आ रहे थे। अब यहाँ पे मनमाड आने वाले थे, मतलब पूना जा रहे थे। तो इसके बावजूद में रास्ते में ट्रेन रुकी, अपने आप मतलब ब्रेक लगाए तो धुआं थोड़ा बहुत उठा, तो बंदे अफवाह फैला दिए कि मतलब जैसे कि आग लग गई। तो मतलब सारे बोगी भगदड़ मच गई, बंदे इधर उधर कूदने लगे। तो उसी में अचानक से मतलब उधर से ट्रेन आ गई, तो उसमें 5-7 बंदे मतलब मर गए, या फिर उसके बाद 8-10 बंदे मतलब घवायल हैं। इसमें आपको भी चोट आई है, तो ये चोट कैसी है और आप भी ट्रेन से कूदे थे कि क्या थे, और आपके साथ जो दरवाजा से मतलब उतरा था तो मतलब कूदे थे, तो चोट आ गई। मतलब उधर से ट्रेन आई तो झटका लग गया, मतलब बंदों का गिट्टा कुट्टा का झटका लगा, तो चोट लग गई। अंदाजन कितने व्यक्ति